गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या 19वा अध्याय सुरू होता आणि आपण 50व्या ओळीपर्यंत पाहिलं होतं. आणि महाराज कुठे जात आहेत, काय जातात याचा शोध घेण्यासाठी जो प्रयत्न चालला होता ते आपण आठवत असेल तुम्हाला की नदीत दुभंगते आणि मध्ये जात आहेत महाराज वगैरे. तर हे आपण सगळं पाहत होतो आणि 50 ओव्यांपर्यंत झालं होतं. तर देखोनिया नरासी म्हणती तुका आलासी विनवी नरस्वामींशी सहज आलो दर्शना. तर तो जो काही माणूस तो आला होता लपतछपत महाराजांच्या इथे, त्यावेळेला महाराजांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याला विचारलं का इथं का आलास तू वगैरे. तर त्यावेळेला म्हणतो की सहज दर्शनासाठी आलो. ऐसे बोलून या अनन्य शरण, आणि असं म्हणून तो अनन्य भावाने महाराजांना शरण गेला. तल्लीन होऊन अंतकरण म्हणे स्वामी गिरिजारमण होशी त्रिमूर्ती तुझी एक. आणि म्हणे त्यांनी तल्लीन झाला, महाराजांच्या चरणाशी लागला आणि महाराजांना म्हणाल तुम्ही साक्षात शंकर आहात, तुम्हीच त्रिमूर्ती आहात. न कळे तुमचे स्वरूप ज्ञान, तुमचं स्वरूपाचा थांग पत्ता लागत नाही. संसार माया वेष्टून, कारण आम्ही संसार मायेने वेष्टलेलो आहोत, ते मायेचं आवरण आमच्यावर आहे. तू तारक भवारणव, या भवारणवामध्ये तू तारक आहेस. उद्धरावे स्वामी, या आमचा उद्धार करा. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवताराला असे. म्हणजे तुम्ही तारक आहात आणि तारण करण्यासाठीच या भूमीवर अवतरलेला आहात. अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योतिस्वरूप तुझे एक. आणि अज्ञान ज्याला म्हणू की अज्ञान हे अंधकार आहे आणि ते रात्रस्वरूप आहे, आणि त्या रात्रीमध्ये तू ज्योतिस्वरूप आहे. तुझे दर्शन होय ज्यासी, ज्याला तुझं दर्शन होतं त्याला सर्वाभिष्टे होती त्यासी, त्यांची सर्व अभिष्टे पूर्ण होतात. ह्य पर अनायासी, आणि इथला म्हणजे पारमार्थिक आणि ऐहिक या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येतात. जोडेन क्षण लागतात आणि त्याला काय अगदी क्षणार्धात तुमचं दर्शन झाल्यावर ह्य आणि परत्र म्हणजे इथं आणि पारलौकिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला सर्व अभिष्ट म्हणजे जे सगळे मनोरथ आहेत ते आमची साध्य होतात. ऐसे नाना परी देखा स्तोत्र करी तो नरे एका. आणि अशा पद्धतीने वेगवेगळी स्तोत्र तो करू लागला. संतोषणीय गुरुनायका आश्वासिले ते वेळी. आणि त्यावेळेला गुरूंनी नृसिंह सरस्वती महाराजांनी त्याला आश्वासन दिलं. श्री गुरु म्हणते ते आसी, श्री गुरु त्याला म्हणाले तुझे दैन्य गेले परियसी, तुझं दैन्य गेलेलं आहे आता. जी जी इच्छा मानसी सकळाभिष्ट पावसी, आणि जे जे तुझ्या मनामध्ये आहे ते सगळं तुला पावणार आहे, मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. तुवा पाहिले वर्तमानासी, तू आता जे इथं पाहिलंस ना ते न सांगावे कवणापासी, ते कोणाला सांगू नकोस. ज्या दिवशी प्रकट करशील, ज्या दिवशी तू प्रकट करशील मृत्यू पावशी तत्काळ, त्याच वेळेला तुझा मृत्यू होईल. येण्यापरीत यासी, अशा पद्धतीने त्याला सांगती श्री गुरु परियेसी. महाराज त्याला म्हणाले आले औदुंबरापासी गंगानुज समागमे. आणि तो गंगानुज होता, त्याच्यासोबत महाराज पुन्हा त्या औदुंबरी स्थळी आलेले आहेत. श्री गुरु निरूप घेऊन गेला गंगानुज आपण, आणि महाराजांचा निरोप घेऊन तो पुन्हा गेल्या वृत्तीस्थाना जाता जाणं आणि आपल्या वृत्तीस्थानी तो गेलेला आहे. निधान त्यासी लादले, आणि त्याला निधान म्हणजे त्याला जो ठेवा मिळाला, त्याची जी इच्छा आहे त्याला वरदान मिळालं. ज्ञानवंत झाला नर, आणि त्यामुळे तो ज्ञानवंत झाला. गुरुचा नित्य अनुचर आणि महाराजांचा अनुचर झाला. धन्य धन्य पुत्र पौत्र, आणि त्याची मुलं बाळं सुद्धा धन्य झाली, सुखी झाली. अखिलानंदे वर्तत असे, आणि सगळे आनंद सुख आणि समाधानाने तो आपलं जीवन गुजराण करू लागला. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी, आणि नंतर तो महाराजांना प्रतिदिवशी येऊन फक्त काय करायचं, नमन करायचा. ज्याला आपल्याकडे नवविधा भक्तीमध्ये वंदन भक्ती सांगितलेली आहे.
अनन्य भावाने फक्त नमस्कार करायचा. ती भक्ती तो करायला लागला. भक्ती भावे श्री गुरुसी नमन करी प्रति दिवशी. रोजच्या रोज तो महाराजांना नमन करायला लागला, वंदन करायला लागला. सेवा करी कलत्रेसी आपल्या पुत्रपौत्रासह तो महाराजांना वंदन करायला लागले. एक भावे करून या आपल्या एक भावनेने, एक मनाने, एक चित्ताने ते करू लागला. वर्तता एके दिवसी आणि असं करत असताना एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी आणि माघ मासातली पौर्णिमा आली. नमन करून श्री गुरुसी विनवीत असे तो भक्त आणि तो महाराजांना विनंती करून विनवू लागला. म्हणे स्वामी जगद्गुरु, म्हणे हे जगद्गुरु, माघ स्नान प्रयाग थोरू आणि माघ स्नान आहे ते अत्यंत थोर आहे. म्हणून सांगती द्विजवरू, म्हणून द्विजवर सांगतात क्षेत्र थोर काशीपूर आणि काशी हे थोर क्षेत्र आहे. कैसे प्रयाग काशी स्थान कसे वाराणसी भुवन नेणो आपण ज्ञातीहीन कृपा करणे स्वामी या. आता माघ मास आलेला आहे पण काशी स्नान कसं करणार, वाराणसी भुवन कसं आहे, वाराणसी कशी आहे हे माहिती नाही आम्हाला. त्यावेळेला किंवा प्रयागाचं स्नान सांगितलं आहे पण प्रयाग नेणे, कारण त्यावेळेला काशीला जाणं हे इतकं दुर्धर होतं. आणि आत्ता गेलं तर तुम्हाला 1 तास 50 मिनिट फ्लाईटने जात आहे. साधारणतः 2 तासामध्ये तुम्ही काशीला जाता मुंबईवरून. तर असं काही नव्हतं त्यावेळेला आणि घनदाट जंगल तुडवत सगळं ते करायचं होतं. तर हा सगळा प्रवास त्यावेळेचा आणि त्यामुळे आणि काशीचं महात्म्य एक वेगळं आहे. ते सर्व तीर्थक्षेत्रामध्ये काशी थोर आहे. अविमुक्तेश्वर म्हणजे जिथे असं आहे की परमेश्वर तिथून सोडून जात नाही आहे. शंकर हे कायम काशीमध्ये स्थित असतात आणि त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे. आणि माघ मासामध्ये जे स्नान आहे ते स्नान, आता गंगा स्नान कधी होणार तिकडचं, प्रयाग स्नान कधी होणार, या संदर्भामध्ये हा प्रश्न त्यांनी विचारला. तर मग काय श्री गुरु म्हणती ते असे त्यावेळेला श्री गुरु महाराज त्यांना म्हणतात पंचगंगा संगमेसी आणि ती पंचगंगाचा जो संगम आहे प्रयाग जाणावे भरवसी त्याला तू प्रयागाचं तीर्थ जाण. काशीपूर ते गुरुस्थळ आणि काशीपूर जे आहे ते गुरुचं स्थळ मान. दक्षिण प्रयाग कोल्हापूर आणि कोल्हापूर हे दक्षिण प्रयाग आहे. त्रिस्थळी असे मनोहर आणि तिथे जी त्रिस्थळी आहे ती अशी मनोहर आहे. जरी पाहसी प्रत्यक्षकार दावीन तुझं चल आता, आणि तुला जर पाहायचं आहे तर चल माझ्याबरोबर, मी तुला प्रत्यक्ष दाखवतो. बसले होते व्याघ्राजीने आणि महाराज त्यावेळेला वाघाच्या कातडेवर बसलेले होते. मागे धरीत रे दृढ करून, त्याला म्हणाले की ते व्याघ्र चर्म आहे ते दृढपणे घट्ट पकड. मनोवेगे तक्षणी आणि त्याच वेळेला मनोवेगाने गेले प्रयागात प्रातःकाळी आणि त्या प्रयागाला तिथे सकाळी प्रातःकाळी गेलेले आहेत. तेथे स्नान करून गेले काशीस माध्यान्ही आणि नंतर काशीला गेलेले आहेत. तिथे माध्यान्ह समय म्हणजे दुपारच्या वेळेला विश्वनाथासी दाखवून सेवेची गेले गयेसी आणि विश्वनाथाचं दर्शन घेऊन ते गयेला गेले. ऐसी त्रिस्थळी आचरुणी आणि अशी त्रिस्थळी 3 स्थळं आहेत ती प्रयाग, काशी आणि गया. त्रिस्थळी आचरून म्हणजे पाहून दर्शन घेऊन आले परतुनी अस्तमानी आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा महाराज जागेवर आले त्याला घेऊन. येणेपरी तये स्थानी देखता झाला तो नर आणि अशा पद्धतीने त्या स्थानावर ते पाहता झाला. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती या विश्वामधल्या सगळं चराचर चालवणं, त्याच्या लीला ह्या सगळ्या आहेत, त्याला नाटकं असं म्हटलेलं आहे. कारण त्या लीला इतक्या अद्भुत आहेत. श्री गुरुमूर्ती प्रकट झाली अशी कीर्ती आणि महाराजांची कीर्ती ही प्रकट झाली, त्यांचं सामर्थ्य प्रकट झालं. श्री गुरु मनी विचारती आता येथे गोप्य व्हावे आणि आता वेळ आलेली की आता गुप्त रूपानं राहणं गरजेचं आहे. ऐसे परी ते स्थानी आणि अशा वेळेला मग त्या ठिकाणी
गुप्त झाले गुरुमुनी आणि त्या ठिकाणी गुप्त राहिलेले आहेत. आंबरेश्वरा ते पोचोने निगते झाले त्यावेळी आणि नंतर मग आंबरेश्वराची भेट घेऊन आंबरेश्वराचं दर्शन घेऊन ते तिथून निघाले. श्रीगुरु निघता तेथुनी आणि महाराज तिथून निघाल्यानंतर आल्या 64 योगिनी. तिथे 64 योगिनी आल्या. विनविती करुणावचनी आणि तिथे विनवू लागल्या त्यांना, आम्हा ठेवून कोठे जासे, आम्हाला सोडून तुम्ही कुठे जातात असं ते म्हणाले. तुझ्या दर्शनासी आणि तुमचं दर्शन झाल्यामुळे तापत्रय हरती क्षणेसी, तर जो ताप आहे तो आमचा हरण होतो. अन्नपूर्णा तुम्हापासी आणि साक्षात अन्नपूर्णा तुमच्याजवळ आहे. केवी राहू स्वामी या, तर आम्ही आता कसं काय राहायचं. येणेपरी श्री गुरुसी, अशा पद्धतीने श्री गुरूंना योगिनी विनवती भक्तीसी, योगिनी ह्या भक्तीने विनवू लागल्या. भक्त वत्सले संतोषी आणि त्या भक्त वत्सले संतोषी, महाराज संतोष पावलेले दिधला वर त्यावेळी आणि त्यांना वर दिलेला आहे. श्री गुरु म्हणती ते यासी, श्री गुरु त्यांना म्हणाले सदा असो औदुंबरापासी, आम्ही सातत्याने सदोदित आम्ही औदुंबरापासी, आम्ही उंबराजपाशी असू, औदुंबराच्या वृक्षातळी. प्रगट झाले पूर्वेसी आणि आधी सांगितल्याप्रमाणे स्थान आमचे तेथीचे असे. आधी सांगितलं म्हणजे आधी उल्लेख आलेला की नृसिंह सरस्वती महाराजांना का प्रिय ते, कारण नरसिंह अवतारामध्ये जे काही हलाहल विष आणि ते नखामध्ये फळं रोवली लक्ष्मीन, ते जी कथा आठवा, तर त्यामुळे आमचं स्थान तिथंच आहे. तुम्ही राहावे औदुंबरी अमरपूर पश्चिम तीरी आणि तुम्ही त्या औदुंबर तळी पश्चिम तीरावर राहायचं. अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो आणि तिथे औदुंबरी तळी मी अन्नपूर्णेला ठेवतो, स्थापन करतो. कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर आणि त्या औदुंबराच्या इथे तुम्ही स्थिर राहा. जर नरसोबाच्या वाडीला गेलात तर तुम्हाला कळेल की समोरून महाराजांचे पादुका आहेत आणि मागच्या बाजूला अन्नपूर्णा आहे. कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर, अमरपूर पश्चिम तीर आम्हा स्थान ह्याची जाणार आणि अमरपूरमध्ये पश्चिम तीर जो आहे तिथे आमचं स्थान आहे हे निश्चित जाणार. प्रख्यात होईल स्थान भूत, ते प्रख्यात होईल, प्रसिद्ध असं स्थान होईल, पुष्कळ असं. समस्त नर पूजा करीत आणि सर्व जण तिथे पूजा करतात. मनकामना होय त्वरित, तिथे मनकामना पूर्ण होतात लगेचच. तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे आणि जी मनकामना घेऊन जो कोणी येणार आहे त्यांना तुम्ही सहाय्यभूत व्हा. तुम्हा सहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर पूजा करती जे तत्पर मनकामनापुरती जाणार आणि तुमच्या सगट औदुंबराची त्या मनोहर पादुकांची जी सेवा करतील त्यांची मनकामना त्वरित पूर्ण होती. आणि तेथे असे अन्नपूर्णा, तेथे जी अन्नपूर्णा आहे नित्य करी आराधना, त्याची आराधना करा. तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ, आणि तिथे तिला आळवल्यावर त्याची साधना केल्यानंतर 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. अशा पद्धतीने महाराजांनी त्याचं महात्म्य सांगितले. खरं तर हे ज्याला आपण स्थल महात्म्य म्हणतो ना, तसं हे आंबरेश्वर आणि नरसोबाच्या वाडीचं महात्म्य आहे. तर आपण इथे 81 ओवीपर्यंत पाहिलेलं आहे. मला खूप थकवा येतो आहे बोलताना, म्हणून मी आज 81पर्यंतच इथे येतो आहे. उद्या आपण हळूहळू त्याच्यावर पुढचं विवरण पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.